तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येकच भरती जसे की पोलीस भरती व इतर सर्व येणाऱ्या भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे आपण जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। तसेच विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांना अतिशय महत्त्वाची एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण 470 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेले आहे। हे पीडीएफ आपल्याला 149 मध्ये मी देत आहे विद्यार्थ्यांनो। या पीडीएफला जो डेटा 470 पेजेसचा तो काढण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी लागलेला आहे आणि हे पीडीएफ मला वाटतं की सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे, कारण या पीडीएफच्या बाहेरचा जो जीके क्वेश्चन्स आहे आपल्याला एग्जाम मध्ये शक्यतो म्हणजे येईल, पण खूप सारे जीकेच्या या पीडीएफ मध्ये ही जीके क्वेश्चन्स आपल्याला त्या एग्जाम मध्ये येतील, कारण गॅरंटी मी आपल्याला देत आहे। कारण तलाठी भरती नुकतीच झालेली आहे, या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरती झालेली आहे। या दोन्ही भरतीमध्ये या 470 पेजेसच्या पीडीएफ मधील बरेच क्वेश्चन्स आलेले आहेत। त्या कारणास्तव ज्यांनाही आवश्यकता आहे या पीडीएफची घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे विद्यार्थ्यांनो त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे। केल्याच्या नंतर आपल्याला एक क्यूआर कोड दिला जाईल आणि 149 पेमेंट झाले की लगेच आपल्याला पीडीएफ दिली जाईल ईमेलवर। सर्वांनी नक्कीच घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की भारतामध्ये हवामानाचा संक्रमण काळ कोणत्या महिन्याला म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे। कशाचा? हवामानाचा संक्रमण काळ। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 या ठिकाणी योग्य आहे। ऑक्टोबर महिन्याला भारतामध्ये हवामानाचा संक्रमण काळ असे म्हटले जाते। पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी दर 5 वर्षांनी खालीलपैकी कोणती गणना केली जाते किंवा होत असते ते आपल्याला विचारलेलं आहे। दर किती? दर 5 वर्षांनी होणारी गणना। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर या ठिकाणी किती? तर या ठिकाणी पाहून घ्या की कृषी गणना जी आहे तसेच पशुगणना जी आहे हे दोन्हीही गणना विद्यार्थ्यांनो दर 5 वर्षांनी भारतामध्ये केल्या जात असतात। तसेच ही आपली जनगणना जी आहे सर्वांना माहितीच आहे की दर 10 वर्षांनी करण्याची जी पद्धत आहे ती रूढ आहे। तर या ठिकाणी घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न पाहूया काय आहे। तर पाण्याच्या उष्णतेचे प्रदूषण सर्वात जास्त कशामुळे होते ते आपल्याला विचारलेलं आहे। पाण्याच्या उष्णतेचे प्रदूषण कशामुळे होते ते विचारलेलं आहे। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील। औद्योगिक सांडपाणी या कारणास्तव पाण्याच्या उष्णतेचे जे प्रदूषण आहे सर्वात जास्त होताना आपल्याला दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी मधुमेहावरील जो उपाय आहे खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञामार्फत शोधून काढलेला आहे। या ठिकाणी रोग आहे मधुमेह यावरील उपाय। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 4 या ठिकाणी योग्य आहे। एफ बॅटिंग यांनी जे आहे मधुमेहावरील जे उपाय आहे तो शोधून काढलेला आपल्याला पाहावयास मिळतो। घेऊया पुढचा प्रश्न। सत्यमेव जयते घोषवाक्य खालीलपैकी कोणी लोकप्रिय केलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। वाक्य म्हणजेच ब्रीदवाक्य म्हणजे सत्यमेव जयते। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य आहे। मदन मोहन मालवीय यांनी जे आहे सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य लोकप्रिय केलेले आहे। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो बीड जिल्ह्यातील कुंथलगिरी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या धर्मीयांचे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो। कोणत्या जिल्हा आहे या ठिकाणी? बीड जिल्ह्यातील कुंथलगिरी। तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। कुंथलगिरी हे तीर्थक्षेत्र बीड जिल्ह्यामध्ये जैन धर्मियांचे अतिशय प्रसिद्ध असलेले आपल्याला पाहावयास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांमार्फत लावण्यात आलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। किरण आहे त्या ठिकाणी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा। तर ऑप्शन्स क्रमांक किती? 4 या ठिकाणी योग्य आहे। जिन्सेन या शास्त्रज्ञांनी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा शोध लावलेला आपल्याला दिसून येतो। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे की महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन झालेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे। आपल्याच राज्यामधील पहिले आकाशवाणी केंद्र। तर ऑप्शन्स क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। 2 म्हणजे मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात पहिले आकाशवाणी केंद्र स्थापन झालेले आपल्याला पाहावयास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी गुजरात राज्यातील कांडला बंदर कोणत्या किनाऱ्यालगत आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। कांडला बंदर जे की गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। गुजरात राज्यातील कांडला बंदर जे आहे पश्चिम किनाऱ्यालगत स्थित असलेले आपल्याला दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी गोवा या राज्याची जी सीमा आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला जुळलेली आहे ते आपल्याला किंवा स्पर्श करते ते आपल्याला विचारलेलं आहे। राज्य आहे गोवा, या राज्याची सीमा जी आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला जुळते? तर ऑप्शन्स क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला या ठिकाणी गोवा राज्याची सीमा आपल्याला महाराष्ट्रातील जुळलेली दिसून येते। पाहूया पुढचा प्रश्न।
या ठिकाणी जगात सर्वत्र दुःख आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते ते आपल्याला विचारलेलं आहे. काय? दुःख सर्वत्र आहे असे कोणी म्हटले होते? तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. भगवान गौतम बुद्ध यांनी जगात सर्वत्र दुःख आहे असे सांगितलेले होते आपल्या उपदेशामार्फत. पाहूया पुढचा प्रश्न. फ्लिंट काचेचा जो उपयोग आहे खालीलपैकी काय तयार करण्यासाठी किंवा बनवण्यासाठी वापरला म्हणजे उपयोग केला जातो ते सांगायचं आहे. कोणती काच? फ्लिंट नावाचा जो काच असतो त्या काचेचा प्रकार जो आहे कशासाठी उपयोगात आणला जातो? तर ऑप्शन्स क्रमांक 2 आणि 2 म्हणजे चष्मा बनवण्यासाठी फ्लिंट काचेचा उपयोग होताना आपल्याला दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी आधुनिक महाराष्ट्राचे ब्रिटिश शिल्पकार खालीलपैकी कोणास म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे. आधुनिक महाराष्ट्राचे ब्रिटिश शिल्पकार स्पेशली विचारलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर किती या ठिकाणी 4 योग्य राहणार आहे. लॉर्ड एल्फिन्स्टन यांना जे आहे आधुनिक भारताचे काय ब्रिटिश शिल्पकार असे महाराष्ट्राचे आधुनिक महाराष्ट्राचे ब्रिटिश शिल्पकार असे म्हणतात. घेऊया पुढचा प्रश्न. मका, तांदूळ, नाचणी हे कोणत्या प्रकारचे धान्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे. धान्य आहेत 3. एक आहे मका, तांदूळ आणि या ठिकाणी तिसरा आहे नाचणी. हे कोणत्या प्रकारचे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. तृणधान्यांच्या प्रकारामध्ये मका, तांदूळ, नाचणी हे सर्व जे धान्य आहेत ते मोडतात. घेऊया पुढचा प्रश्न. किर्लोस्करवाडी हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कोणते? किर्लोस्करवाडी हे ठिकाण विचारलेले आहे विद्यार्थ्यांनो. तर ऑप्शन्स क्रमांक किती? 2 या ठिकाणी योग्य आहे. सांगली जिल्ह्यामध्ये किर्लोस्करवाडी हे ठिकाण स्थित आहे. हे जे किर्लोस्करवाडी ठिकाण आहे विद्यार्थ्यांनो हे कशासाठी? शेतीच्या सर्व अवजारासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यांनो इंजिन ऑइलसाठी देखील अतिशय प्रसिद्ध असलेले या ठिकाणी हे ठिकाण आपल्याला सांगली जिल्ह्यामध्ये पाहावयास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की आग्र्यामधील प्रसिद्ध ताजमहालामध्ये एकूण किती खोल्यांचा समावेश आहे ते आपल्याला सांगायचं आहे. अतिशय प्रसिद्ध आहे आपल्या देशातील जो ताजमहाल यामध्ये एकूण किती खोल्या आहेत? तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहणार आहे. आग्र्यातील ताजमहालामध्ये 120 संपूर्ण खोल्यांचा समावेश झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. घेऊया पुढचा प्रश्न. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी एकूण किती शाळा सुरू केल्या होत्या ते आपल्याला विचारलेलं आहे. एकूण विचारलेले आहेत सावित्रीबाई फुले यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या मुलींसाठी शाळांचा क्रमांक किती केल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. यांनी एकूण 18 शाळेची सुरुवात जी आहे विद्यार्थ्यांनो एकूण किती 4 वर्षामध्ये केली होती. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील. या ठिकाणी दाल सरोवर खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. सरोवराचे नाव आहे दाल. हे सरोवर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये येते दिलेल्या पर्यायापैकी? तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये विद्यार्थ्यांनो दाल सरोवर आपल्याला स्थित असलेले पाहावयास मिळते. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की काँग्रेस व्यासपीठावरून स्वराज्याची मागणी सर्वप्रथम खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या पक्षाच्या व्यासपीठावरून? तर काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावरून स्वराज्याची मागणी सर्वप्रथम कोणी केलेली होती? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. दादाभाई नौरोजी यांनी काँग्रेस व्यासपीठावरून स्वराज्याची सर्वप्रथम मागणी केलेली आपल्याला दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहूया काय आहे. लेक ऑफ फ्लावर असे खालीलपैकी कोणत्या सरोवरास म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे. शब्द या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. लेक ऑफ फ्लावर असे विचारलेले आहे की कोणत्या सरोवरास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. दाल सरोवर जे की जम्मू काश्मीर राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. या सरोवराला लेक ऑफ फ्लावर असे म्हटले जात असते. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे खालीलपैकी कोणते एकक आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. जो प्रकाश आहे याची गती जी आहे विद्यार्थ्यांना लगभग या ठिकाणी 3,84,000 किलोमीटर जे आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. प्रति सेकंदाची याची जी आहे तीव्रता असते, प्रकाशाची गती असते. प्रति सेकंदामध्ये 3,84,000 किलोमीटरच्या जास्तच असते. तर या ठिकाणी काय आहे त्या ठिकाणी फोटोमीटर हे जे एकक आहे विद्यार्थ्यांनो प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक आपल्याला दिसून येते.
पाहूया पुढचा प्रश्न. प्रकाशाइतकं कशाचीही गती आपल्याला या युनिव्हर्समध्ये दिसत नाही विद्यार्थ्यांनो. प्रश्न असा आहे, विजेच्या दिव्याचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर लगभग सगळ्यांनाच येत असेल, विजेच्या दिव्याचा. तर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे आणि थॉमस एडिसन या ठिकाणी आपल्याला दिसून येतात की यांनी जे आहे विजेच्या दिव्याचा शोध लावलेला आपल्याला दिसून येतो. पाहूया पुढचा प्रश्न. मानवाच्या जठरामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल जे आहे विद्यार्थ्यांनो आपल्याला पाहावयास मिळते ते विचारलेलं आहे. अवयव आहे शरीराचा जठर हा अवयव. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहे मानवाच्या जठर या अवयवामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न. जीवाणूंना त्यांच्या वाढीसाठी खालीलपैकी कशाची अत्यंत आवश्यकता असते ते आपल्याला सांगायचं आहे. कशाला? जीवाणूंना त्यांच्या वाढीसाठी कशाची आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य राहील विद्यार्थ्यांनो. सूर्यप्रकाशाची आवश्यकता जी आहे अत्यंत जीवाणूंना त्यांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यकता असते. पाहूया पुढचा प्रश्न. शरीरातील कोणता अवयव पेसमेकरशी संबंधित आहे ते विचारलेलं आहे. कशाशी? पेसमेकरशी संबंधित असलेल्या दिलेल्या पर्यायापैकी अवयव आपल्याला ओळखायचा आहे. तर किती? कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो. हृदय हा जो अवयव आहे पेसमेकरशी संबंधित असलेला आपल्याला दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी कोणता एक तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही ते आपल्याला विचारलेलं आहे. असा कोणता तालुका आहे जो की अहमदनगर जिल्ह्यात येत नाही? तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 4 योग्य राहणार आहे. अमळनेर हा जो तालुका आहे आपल्याला अहमदनगर जिल्ह्यात नसलेला दिसून येतो. तसेच कोपरगाव, अकोले, संगमनेर हे जे तालुके आहेत ते आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाहावयास मिळतात किंवा आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी सायमन कमिशनच्या निषेधार्थ लाठीचार्जमध्ये कोण जखमी झालेले होते ते विचारलेलं आहे. जी सायमन कमिशन होते त्यांच्या निषेधार्थ एक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर काय की एक मोर्चा काढण्यात आलेला होता. तर या मोर्चामध्ये लाठीचार्जद्वारे जखमी कोण झालेले होते ते विचारलेलं आहे. ऑप्शन क्रमांक किती? 4 या ठिकाणी योग्य आहे. लाला लजपतराय यांनी जे आहे सायमन कमिशनच्या विरोधात किंवा निषेधार्थ काढलेल्या मोर्चामध्ये लाठीचार्जमध्ये जखमी झालेले होते आणि यांचा जो मृत्यू आहे याच निषेधार्थामध्ये जी लाठीचार्ज झालेली होती यांचा जो मृत्यू आहे विद्यार्थ्यांनो कालांतराने झालेला आपल्याला दिसून येतो याच कारणास्तव. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी पंजाब केसरी ही पदवी खालीलपैकी कोणाला देण्यात आलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणती? तर या ठिकाणी कोणती पदवी आहे? पंजाब केसरी ही प्रसिद्ध पदवी. तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे. लाला लजपतराय यांना पंजाब केसरी ही पदवी दिलेली होती. घेऊया पुढचा प्रश्न. अहमदनगरमध्ये मोसंबी फळाचे संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते विचारलेलं आहे. जिल्हा आहे अहमदनगर मध्ये मोसंबी फळाचे संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो. श्रीरामपूर या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यात मोसंबी फळाचे संशोधन केंद्र स्थित असलेले आपल्याला दिसून येते. सुप्रक्लासला सोडण्याच्या पूर्वी विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की मी आपल्यासाठी 470 पेजेसची जी PDF आहे तयार केलेली ही PDF आपल्याला फक्त 149 मध्ये मी देत आहे. या PDFला बनवण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी लागलेला आहे विद्यार्थ्यांनो. या PDF मधील जे जीके क्वेश्चन्स आहेत बऱ्याच एक्झामला विचारले जात आहेत. जसं की जिल्हा न्यायालय एक्झाम झालेली आहे त्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स आलेले होते PDF मधील आणि तसेच तलाठी भरती देखील झालेली आहे त्यामध्येही खूप सारे क्वेश्चन्स आलेले होते. त्या कारणास्तव या PDFला मला वाटतं की सर्वांनी घेतलंच पाहिजे. घेण्यासाठी काय करायचं आहे? स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करा. केल्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो आपल्याला एक QR कोड दिला जाईल आणि 149 पेमेंट जसे होईल ते लगेच PDF दिले जाईल आपल्याला ईमेलवर. तर सर्वांनी नक्कीच घ्या. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास.